रथाचं चाक तुटलं म्हणून अपशकुन झाला अशी चर्चा आहे सगळीकडे. बत्ताशीबाई, आम्ही तर म्हणतो उलट बरंच झालं रथाचं चाक मोडलं ते. म्हणजे राजे रथात बसले हे आम्हास मान्यच नव्हतं, आम्हालाही आणि नियतीलाही. वहिनीसा, उलट नियतीच म्हणाली असेल राजेंना, राजे तुम्हाला आजचा काळपुरुष मारायचा आहे आणि आजचा काळपुरुष आहे औरंगजेब. खरंच हो? आणि अशा औरंगजेब रूपी काळपुरुषाला मारायचं असेल तर घोड्यावरूनच जावं लागेल ना. अगदी बरोबर. राजे गेले ते घोड्यावरून काळपुरुष मारायला. बत्ताशीबाई, यातून एकच सिद्ध होतं, तुमचे दादासाहेब हे कोण्या रथावर किंवा तुटणाऱ्या चाकांवर रडत बसणारे नाहीत, दुप्पट वेगाने आक्रमण करून जिंकणारे आहेत. वहिनीसा, तुमच्या डोळ्यात दादासाहेबांच्या विषयीचा विश्वास पाहिला ना की आम्हाला सुद्धा हुरूप येतो. अगदी 100 हत्तीचं बळ संचारतं. खरंच तुम्ही दादासाहेबांना शोभून दिसता. बत्ताशीबाई, आम्हाला तुमच्या दादासाहेबांच्यात शकून अपशकून दिसतच नाही. दिसतो तो सह्याद्रीच्या कड्यावर झेप घेण्याच्या पवित्र्यात उभा असलेला देखणा छावा. छत्रपती होतो शंभू छत्रपती होतो र, त्याच्या वाटन सिंहासनाकड जातो रे. छत्रपती होतो शंभू छत्रपती होतो र, त्याच्या वाटन सिंहासनाकड जातो रे. पुत्र शिवाजी राजाचा, अंश शिवाच्या तेजाचा, त्याचा आज ह्यो सोहळा होई आगळा येगळा. शंभू छत्रपती होतो र, त्याच्या वाटन सिंहासनाकड जातो र. तुम्ही नरसिंहाचे पुत्र आहात हे दाखवून देणार आहात, आम्हाला खात्री आहे. आता फक्त एक करा, हा सोहळा साजरा करा आणि उदंड कीर्तिवंत करा.
तुम्ही उद्याचे छत्रपती आहात. तुमची मनगट ही शिवपोलादाची आहे. ते खंबीर कणखर आहे. आता राज सिंहासनावर आरूढ झालं का त्या सोन्याच्या मोहरा म्या त्यांच्या मस्तकी टाकलं. अहो केवढा मोठा हा भाग्याचा क्षण. तर स्वराज्याचं दुसरं छत्रपती सिंहासनावर बसणार. आज महाराजांची आणि नावसाहेबांची लय आठवण येते. होय, शंभू राजांचा शंभू राजांचा शंभू राजांचा मी संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले या हिंदवी स्वराज्याचा या भूमंडळाचा छत्रपती होईल. त्या क्षणापासून रयतेचे रक्षण करणार. मी माझ्या प्रजेचा पित्याप्रमाणे आणि धरतीचा पतीप्रमाणे प्रतिपाळ करेन. त्याचबरोबर रयतेत ऐक्य भावना दृढ करून मी रयतेच्या सुखाची महत्वाकांक्षा जोपासेन. पृथ्वी तलावरील कोणतीही शक्ती स्वराज्य हिताच्या आड येऊ शकणार नाही. स्वराज्यातील प्रत्येक माणसाचं हित, प्रत्येक माणसाचा आनंद हा स्वराज्याचा आत्मा आहे. तो मी सदैव जागृत ठेवेन. स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी मी सर्व सुखांचा त्याग करेन. रंजल्या गांजल्यांच्या विकासासाठी आणि एकात्मतेच्या तत्वासाठी मी माझे प्राण तृणवत समजेन. हे मी रयते समोर रयतेला दिलेलं वचन आहे. राजे, सिंहासनावर बसण्याची घटिका जवळ आली आहे. कोणत्याही क्षणी घटिका पात्र पूर्ण भरेल आणि आपणास संकेत मिळेल. सिंहासनावर आरूढ होण्याआधी आपण आपल्या कुलदैवतेचं, आप्तांचं आणि जन्मदात्यांचं चिंतन करावं.
संभाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजे सिंहासनावर आरूढ झाले आहेत. मी छत्रपतींवर छत्र धरण्यासाठी पिलाजीराव शिर्के यांना बोलवत आहे. छत्रपतींच्या वर छत्र धरण्याचा मान त्यांचा तो त्यांनी पूर्ण करावा. समस्त रयतेस, स्वराज्याच्या प्रजेस, जनास महाजनास, अवघ्या मराठी मातीस, महाराष्ट्र देशास, अखंड हिंदुस्थानात आणि 10 दिशांना मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की शंभूराजे, शिवपुत्र शंभूराजे आजच्या पवित्र मुहूर्तावर छत्रपती झाले आहेत असे मी जाहीर करतो. राजश्रिया विराजित सकल राजलक्ष्मी अलंकृत राजाधिराज हिंदू पतपातशाह श्रीमन महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा. आता स्वराज्याच्या छत्रपतींना सुवर्ण स्नान घालण्यात येईल. निराव या आपण. बाळाजी पंत या. राणू अक्का या. ज्योत्याजी केसर.
रायप्पा. रायप्पाच्या आई. छत्रपती संभाजी महाराज ज्या राजमुद्रेने स्वराज्य चालविणार आहेत ती राजमुद्रा सन्मानाने दरबारात आणण्यात यावी. आजपासून नवी राजमुद्रा स्वराज्याच्या कामासाठी वापरली जाईल आणि त्यावरील मजकूर स्वराज्याचे न्यायाधीश प्रल्हाद पंत निराजी वाचून दाखवते. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्यौरीव राजते यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरीव राजते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू स्वर्गीय तेजानं तळपत आहे. यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी. या राजमुद्रेच्या अंकित म्हणजेच आश्रयस्थळ प्रत्येक मनुष्यावर प्राणी मात्रावर महाराजांची छत्रछाया कायम असेल. आणि या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. डोळ्यांचं पारणं फिटलं आमच्या. हो ना. आज त्यांच्या मातोश्री जन्मदात्या असत्या तर केवढ्या खुश झाल्या असत्या. खूप आनंद झाला असता त्यांना. लेक छत्रपती होताना बघण्याचं भाग्य लाभलं असतं त्यांना.